निराधार योजनेचे पैसे देण्यात सुरू झालेले आहे मित्रांनो. पुढच्या महिन्यात प्रत्येक निराधार योजनेचे पैसे हे बँक अकाउंट मध्ये येणार आहेत. तर नेमकं या पैशांबद्दल काय अपडेट आहे, पैसे कोणाला येणार आहेत, कोणाला नाही येणार आहे, सर्व काही आपण सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत. मित्रांनो, मी चंद्रकांत पाटील तुम्हाला सरकारी योजनेबद्दल माहिती देत राहतो. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या मित्रांसोबत शेअर करा. मित्रांनो, निराधार योजना, संजय गांधी निराधार योजना असो किंवा कुठलीही अतिरिक्त पेन्शन योजना असो, ज्यांना 1500 रुपये प्रतिमाह मिळत असतो पेन्शन स्वरूपात, ते म्हाताऱ्या लोकांना असो किंवा विधवा महिलांना असो, ते पुढच्या हप्त्यात पैसे वितरित करण्यात येणार आहेत. पण कोणाला करण्यात येणार आहे? ज्यांच्या बँकेला त्यांचा आधार संलग्न आहे, म्हणजे आधार कार्डला बँक लिंक आहे, डीबीटी डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर या पोर्टल मार्फत तुम्हाला पैसे देण्यात येणार आहेत. जर आतापर्यंत तुम्ही तुमच्या आधारला तुमची बँक संलग्न म्हणजे लिंक केली नसेल तर लवकरात लवकर बँकेत जाऊन हे काम करून घ्यायचंय. तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा तुमच्या आधारला बँक लिंक करू शकतात. कसं करायचं याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आणि जर तुम्हाला लाभ मिळत असेल, तुम्हाला जर तुमचं लिंक असेल तर तुम्हाला कुठलीही गडबड करायची नाही, काही तुम्हाला बँकेत जायची आवश्यकता राहणार नाहीये. तुम्हाला डायरेक्ट पुढच्या हप्त्यात पैसे वितरित करण्यात येणार आहेत. कुठले पैसे कसे वितरित करण्यात येणार आहे, कोणाला किती, कुठल्या राज्याला किती फंड दिलेला आहे याची सविस्तर माहिती मी डिस्क्रिप्शन मध्ये सांगितलेली आहे. या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.